मुलांच्या या सिरीजमध्ये आपण बोलतोय आज नंबर 3 बद्दल. कोणाचाही जन्म कोणत्याही महिन्यात कोणत्याही वर्षात 3 तारीख 12 तारीख 21 तारीख किंवा 30 तारखेला झाला असेल तर त्याला मुलांक 3 म्हणतात. तर त्याच्यासाठी लकी कलर किंवा लकी ऑब्जेक्ट्स काय आहेत? 3 नंबरवाल्यासाठी सगळ्यात बेस्ट कलर पिवळा. येलो कलर इज द बेस्ट. त्यांनी आयुष्यात इन्व्हेस्टमेंट पण गोल्ड मध्ये करायला पाहिजे की 3 नंबरवाले मोठमोठे व्यावसायिक वगैरे झालेले आहेत, लीडर्स पण झालेले आहेत, त्यांच्या प्रोफेशन मध्ये टीचर्स चांगले असतात, 3 नंबरचे बिझनेसमॅन असतात, सर्व्हिस इंडस्ट्री त्यांना चालते. सो दॅट इज अबाउट नंबर 3. डॉक्टर नवनीत मानधनी। ऑकल्ट साइंस में इनका सफर बखूबी से आगे बढ़ रहा है। न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, वास्तुशास्त्र, एस्ट्रो सिग्नेचर, नेम न्यूमरोलॉजी, साइंटिफिक लोगो डिजाइन के लिए ये एक अहम नाम माने जाते हैं। आज तक इन्होंने 30,000 से भी ज्यादा लोगों को मार्गदर्शन दिया है। न केवल भारत देश में बल्कि विदेश से भी ऐसे कई लोग हैं जिन्हें इनके मार्गदर्शन से काफी सफलता मिली है। इसके अलावा 2023 में इन्होंने जो 11 मेजर प्रेडिक्शंस की थी वो भी 100% सही साबित हो चुकी है। इनके सराहनीय काम के लिए इन्हें बड़े नामी पुरस्कारों से सम्मानित किया गया है। मुलांच्या या सिरीजमध्ये आपण बोलतोय आज नंबर 3 बद्दल. तर सर सगळ्यात आधी 3 नंबरवाले कोण असतात? म्हणजे कुठली डेट ऑफ बर्थ काय असते त्यांची? कोणाचाही जन्म कोणत्याही महिन्यात कोणत्याही वर्षात 3 तारीख 12 तारीख 21 तारीख किंवा 30 तारखेला झाला असेल तर त्याला मुलांक 3 म्हणतात. म्हणजे 21ची टोटल पण 2+1 3 येते, 12ची पण 1+2 3 येते, 30ची पण 3+0 3 येते. आणि यात पण काही आपण रँकिंग जेव्हा देतो, कारण जरी सगळ्यांचा मुलांक 3 असेल, बेसिक स्वभाव गुण तेच राहतील, पण यात वरती खाली असतात नंबर्स. म्हणजे यात सगळ्यात बेस्ट नंबर 12 समजला जातो. 1-2 पवार साहेबांचा नंबर आहे. नंतर काही सेकंड रँक येते 21 आणि मग 30 आणि 3. आता याच्यात लॉजिक असं आहे की 12 नंबरचा जो व्यक्ती असतो, 1 नंबर सूर्याचा, 2 नंबर चंद्राचा आणि 1 आणि 2 ने जन्माला आलेला 3, म्हणजे ॲट अ टाइम 3 ग्रह त्याचे ऍक्टिव्ह होतात. सो जनरली 12 तारखेचा यातला श्रेष्ठ, म्हणजे जे आपण चांगले गुण म्हणणार आहोत लाईफमध्ये टॉपमध्ये पोहोचण्यासाठी, ते 12 मध्ये जास्त दिसतील तुम्हाला. ओके. आणि हे जे 3 नंबरवाले आहेत हे म्हणजे आता ऑलरेडी कळालंय आपल्याला की हे सक्सेसफुल तर असतातच, पण त्यांनी करिअर कुठला निवडावा किंवा कसे सक्सेसफुल होतात? सगळ्यात पहिले आपण प्रयत्न करूया त्यांना समजून घ्यायचा. ओके. कॅरेक्टर, कारण तो गुरुचा नंबर आहे, बरोबर आहे. 3 म्हणजे गुरु. तर गुरु जसा सगळ्यात मोठा ग्रह आहे तसं आयुष्यात त्यांना सगळं मोठं पाहिजे. म्हणजे त्यांचे विचार मोठे असतील, व्हिज्युअलायझेशन मोठा असतो, स्पिरिच्युअल असतात, देवाला मानणारी लोक, आणि त्यांच्या सानिध्यात सोबतची लोक सुधारतात. डेफिनेटली ते सद्गुणी पाहिजेत. नंतर काही त्यांचं कम्युनिकेशन स्किल फार असते. आणि मेनली 3 नंबरमध्ये 10 मधले 7 ते 8 लोक त्यांचं एज्युकेशन चांगलं, आणि एज्युकेशन नसेल तरी त्यांना नॉलेज फार चांगला असतो प्रत्येक गोष्टीचा, आणि इंटेलेक्च्युअल असतात. आणि तुमचा एक तरी 3 नंबरचा मित्र असावा, कारण तुम्हाला जेव्हा पण सल्ला पाहिजे योग्य, तो 3 नंबरचा व्यक्ती सगळ्यात चांगला देऊ शकतो. आणि त्यांच्याकडे जर कोणी मदतीला आला तर नक्की ती लोक धावून जातात, कारण शेवटी तो नंबर कुठंतरी कनेक्ट होतं स्पिरिच्युअलिटीला. आणि आपली स्पिरिच्युअलिटी कोणताही धर्म असेल तर काय म्हणतात की एकमेकांना मदत करा, दॅट इज दिस वन. तर त्यामुळे दॅट इज नंबर 3. ओके. आणि यात आणखी स्पेशालिटी आहे. जनरली मी बऱ्याचशा वेळेस मी रिसर्च बेस बोलतो, कोणताही अंधविश्वास वगैरे नाही. आम्ही असं ऑब्झर्व केलंय, जर एखाद्या मुलीची डेट ऑफ बर्थ 3 वगैरे असेल, भाग्यांक पण 3 आला, आणि तिचं नाव जर तुम्ही स वर ठेवलं, यस, जेवढ्या पण हा आपला फेसबुकचा व्हिडिओ बघतायत, कारण न्यूमरोलॉजीमध्ये एसची व्हॅल्यू 3 असते, तर ज्या पण मुलीचं किंवा ज्यांचं आता लग्न झालंय स वर नाव असेल, यस असेल, त्यांना लग्नाचे पहिले 2 ते 3 वर्ष सासरवाडीत अडचण होणार म्हणजे होणार. म्हणजे आयदर हजबंडशी पटणार नाही किंवा इन लॉज सोबत. तर त्यांना मी नेहमी सल्ला देतो की पहिले 2 वर्ष कसेही काढा, आणि त्यानंतर तुमचं आयुष्य बेस्ट राहील. म्हणजे इनडायरेक्टली मी पालकांना सांगतो की जे नवीन बाळ वगैरे जन्माला येणार आहे, सहसा मुलींना तरी स नाव अवॉइड केलेलं जास्त चांगलं. आणि मी गॅरंटीने सांगतो की हा व्हिडिओ जेवढे ऐकतायत ते ॲक्सेप्ट करतील, 10 पैकी 8 जण तरी. ओके. दिस इज नंबर 3. तर जर तुमची सौ किंवा तुमचे श्री हे 3 नंबरचे आहेत आणि जर त्यांचं नाव स वरून स्टार्ट होते तर
पहिले 2-3 वर्षाचे कष्ट झालंय किंवा होतंय, समजून घ्या, डेस्टिनी आहे, पुढे होईल सगळं नीट. बरोबर आहे? येस येस, त्यांनी गिवअप नाही करायचं. तो नातं चांगलंच चालेल. फक्त हे प्रिकॉशनरी, आपण सगळ्या शास्त्राचा उपयोग करतोय की आपलं लाईफ अपलिफ्ट व्हायला पाहिजे. करेक्ट. तर हे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असे आहेत, तर रिलेशनशिपमध्ये हे कसे असतात? तीनच्या बाबतीत असं आहे की नेहमी तो ज्ञान देणार, तर समोरच्याला ऐकून घ्यायची तयारी पाहिजे, म्हणजे यांच्या पार्टनरला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत एकदम लांब लचक सगळ्या गोष्टी वगैरे आहेत. दुसऱ्या आहेत की याला 1 नंबर सहन करू शकतो, 2 करू शकतो, 4 ठीक करू शकतो, 5 ठीक, पण 6 नंबर सोबत बिलकुल जमत नाही. आपण शास्त्रात असं म्हणतो की 3 म्हणजे देवाचा गुरु आणि 6 म्हणजे दैत्यांचा गुरु. दोघांचं कधीच जमणार नाही. कसंच मग नाही. ज्यांचं पण माझ्याकडे कमीत कमी 150 ते 200 या महिन्याभराचे क्लायंट असतील, मुलांक भाग्यांक 3 आणि 6 असेल तर आयुष्यात मॅरिड लाईफ स्ट्रगल आहे, किंवा 3-6 अपोजिट असेल तर दशा पण बघायला लागतात. एवढं शॉर्ट असलं असतं तर आपले बाकी हिंदीत व्हिडिओ आहेत, त्यावर तुम्ही जाऊन नक्की बघा 1-1 तासाचे. तर त्यामुळे काही की 3 नंबरने 6 नंबर अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे इट इज नॉट मेड फॉर देम. अगेन तुमचं वय आणि सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आणि कोणताही महत्त्वाचं काम तुम्ही शुक्रवारी करू नये. तर हे तुम्ही अवॉइड केलेलं जास्त बरं. ओके. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली 3 वाल्यांसोबत कधीतरी कायदेशीर फसवणूक होते. म्हणजे त्यांनी कोणताही ॲग्रीमेंट करताना, फायनान्शियल टर्म्स करताना सगळ्या गोष्टी क्लिअर पेपरवर लिहायच्या. ओरली विश्वास ठेवून केलं तर समोरचा नक्की त्यांना म्हणजे फायनान्शियल फ्रॉड करेल म्हणजे करेल. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली यांनी शुगर अवॉइड करायला पाहिजे. 3 नंबरवाले होतं काय की कोणतरी आपलं कुंडली बघून सांगतं की तुम्ही पुखराज घाला, पिवळा रत्न. पुखराज घातलेल्या जेवढ्या लोकांना मी सांगेल, जेवढ्या जणांनी पण घातले त्यानंतर वजन वाढतं. कारण पुखराज मोठा ग्रह आहे, तो भूक वाढते माणसाची. तर एखाद्याचं वजन कमी आहे तर पुखराज घालू शकतो, पण 3 नंबरवाला ऑलरेडी चांगला आहे, डाएट कंट्रोल होत नाही, तर यांनी सहसा शुगर अवॉइड करायला पाहिजे. त्याचा त्रास होऊ शकतो त्यांना हेल्थ वाईज. ओके. तर सर, शुगर अवॉइड करण्याबरोबर एवढे जे जर काही त्रास होत असेल किंवा काही असेल, तर त्याच्यासाठी लकी कलर किंवा लकी ऑब्जेक्ट्स काय आहेत 3 यांच्यासाठी? नंबरवाल्यासाठी सगळ्यात बेस्ट कलर पिवळा. येलो कलर इज द बेस्ट. त्यांनी आयुष्यात इन्व्हेस्टमेंट पण गोल्डमध्ये करायला पाहिजे. लगेच ज्या माता बहिणी कार्यक्रम बघतायत नवऱ्याला सांगू नका दागिने घ्या, मी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे बिस्किट प्युअर गोल्ड घ्या. ओके. नसतं आपण कोणाची ॲड करतोय असं होईल, कारण दागिन्यात पैसे शिल्लक नाही राहत. तर प्युअर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, आणि लॉंग टर्म शेअर मार्केटमध्ये वगैरे पण इन्व्हेस्ट. आणि त्यांचा विजन मोठा असतो, त्या मागे जर तुम्ही धावलात तर नक्की 3 नंबरवाले मोठमोठे व्यावसायिक वगैरे झालेले आहेत, लीडर्स पण झालेले आहेत. त्यांच्या प्रोफेशनमध्ये टीचर्स चांगले असतात 3 नंबरचे, बिझनेसमॅन असतात, सर्व्हिस इंडस्ट्री त्यांना चालते. सो दॅट इज अबाउट नंबर 3. ओके. तर जर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांचा मुलांक चेक केलाय आणि ते 3 येतोय आणि तुम्ही त्यांच्यात हे सगळे ट्रेट्स नोटीस केलेत, तर कमेंट्समध्ये त्यांचं नाव नक्की लिहा आणि त्यांना सांगा हा व्हिडिओ बघायला, शेअर करा.